नमस्कार दर्शक हो. आर.आर.सी नेटवर्क प्रस्तुत पॉवर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आजची ही मुलाखत काहीतरी खास आहे, कारण तसं व्यक्तिमत्व सुद्धा खास आहे. शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला आवड असते नोकरी करण्याची, परंतु सध्याची परिस्थिती बघता बऱ्याच लोकांचा संभ्रम असतो की जायचं कुठे. शिक्षण तर घेतलंय, परंतु खास वाशिममध्ये येत्या 21 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारीला महारोजगार मेळाव्याचं आयोजन करणाऱ्या व्ही.डब्ल्यू. जैन ग्रुपच्या संचालिका, त्याचप्रमाणे मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ॲडव्होकेट वैशाली वालसाडे मॅडम आपल्या या कार्यक्रमात आहेत. हार्दिक स्वागत आहे मॅडम तुमचं. नमस्कार. मॅडमचा परिचय तर मी तुम्हाला दिला आहे आणि नक्कीच ही मुलाखत अगदी रंगतदारपणे आता होणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा की मुकुंद एज्युकेशन सोसायटी, मला असं वाटतं ते तब्बल 44 वर्ष झाले आहेत आपल्या या सोसायटीला. साधारणतः 79 मध्ये या संस्थेचं जो विचार आहे तो रोवला गेला होता आणि आज एवढं मोठं युनिट आहे. कसं स्वरूप आहे आपल्या मुकुंद एज्युकेशन सोसायटीचं? नक्कीच. मुकुंद एज्युकेशन सोसायटी जसं तुम्ही म्हणलंय, अतिशय खूप पूर्वी आम्ही हा पाया रोवलाय. आम्ही म्हणजे माझ्या आई वडिलांनी रोवलेला आहे आणि शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण देणं हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यावेळेला जे डिप्लोमा कोर्सेस होते, महत्त्वाचं मुलींना आणि स्त्रियांना स्वावलंबी करणं, हे कोर्सेस त्यावेळेला चालवले गेले. शिवाय शिक्षण बाकीचे पण जे एज्युकेशन्स होतं ते सुद्धा देत गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा एक विशेष हे होतं की ग्रामीण भागातच आम्हाला शिक्षण द्यायचं होतं. ग्रामीण भाग डेव्हलप करायचा आहे, ग्रामीण भागात रोजगार द्यायचा आहे, त्यासाठी शिक्षणाचा पाया आवश्यक होता आणि म्हणून ती सुरुवात केली. मला सांगायला अभिमान वाटतो की आमची संस्था ही एकमेव संस्था अशी आहे की ज्यांनी वाशिममध्ये व्यावसायिक आणि टेक्निकल, ज्याला म्हणता येईल तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाचा पाया रोवला आणि आजही तो कायम आहे. यशस्वीरित्या आम्ही तो चालवतो आहे. आजही तो कायम आहे आणि यशस्वीरित्या चालवत आहे. हे जे त्यांनी आत्ताच म्हटलं तर अगदी बरोबर आहे, कारण ग्रामीण भाग प्रकर्षाने तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलाय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा म्हटलंय की एखाद्या समाजाची जर यशस्विता आणि त्या समाजाची प्रगती तुम्हाला मोजमाप करायची असेल तर तिथे स्त्रिया किती प्रगतिशील आहे आणि फायनान्शियली किती इंडिपेंडेंट आहे त्यावर डिपेंड आहे. आणि तेच कार्य, तोच वसा त्यांच्या आई वडिलांपासून आज यशस्वीरित्या त्या सुद्धा पुढे नेत आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या या संस्थेअंतर्गत किती कॉलेजेस आहेत? बेसिकली अकोला आणि वाशिम जिल्ह्यात. येस. आमचे सांगितल्याप्रमाणे 2 कॅम्पस आहे, वाशिम आणि अकोला. वाशिममध्ये इंजिनिअरिंग डिग्री आणि पीजी आहे. एम.ई. पण आपण तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यानंतर बी.एड कॉलेज आहे, 5 इयर लॉ कॉलेज आहे, जे की 12वी नंतर आहे. आणि त्याची विशेषता ही मला एका सेकंदात सांगायला आवडेल की 5 वर्षाचा कोर्स आहे, पण 3 वर्षात त्याचं 3 वर्ष कंप्लीट झाल्यावर तो लगेचच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतो. कुठल्याही एक्झामला एलिजिबल होतो. येस, क्वालिफाईड होतो आणि त्यानंतर 2 वर्षात लगेच लॉ करून तो लॉयर पण होतो. पण ह्याचे अगेन ह्या गोष्टीचा प्रचार करणं खूप मोठं टास्क आहे ग्रामीण भागात. त्यानंतर ADMLT म्हणजे आधी ज्याला आपण PGDMLT म्हणायचं, जे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी कोर्स आहे, रक्त तपासणी वगैरे हे जे सगळे आहेत, त्याचं आता एक असोसिएशन झालेली आहे आणि गव्हर्नमेंटने त्याला हे केलेलं आहे. BSc झाल्यानंतर हा कोर्स आहे. त्यानंतर ITI आहे. ITI मध्ये जे चांगले ट्रेड्स आहेत, ज्याला जे रेग्युलर लागतात, इलेक्ट्रिशियन आहे, डिझेल मेकिंग आहे वगैरे अशा टाईपचे. आणि स्त्रियांसाठी आम्ही ड्रेस डिझायनिंगचा पण त्या ITI मार्फत एक कोर्स तो चालू केलेला आहे. त्यानंतर आमचं एक पब्लिक स्कूल पण आहे, पण ते छोट्या प्रमाणात, केवळ ग्रामीणसाठीच आम्ही ते डेडिकेटेड केलेलं आहे, ते सुद्धा आहे. आणि ANM GNM नर्सिंगचे कोर्सेस वाशिम कॅम्पसमध्ये आहे. अकोल्याला खास नर्सिंगवर फोकस आहे. BSc, MSc, ANM GNM आणि ADMLT प्लस B.Ed असे एवढे कोर्सेस सगळे आमचे इथे अकोला कॅम्पसमध्ये आहेत. असं हे साधारण आहे. काही विसरलं असेल तर. नाही, आणि कसं आहे ना की जेव्हा आपण एखादं सुरुवात करतो काहीतरी नवीन समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची, आणि ती सुरुवात तुमची झाली आणि तो 44 वर्षाचा प्रवास आता पूर्ण होताना दिसतोय. परंतु त्या प्रवासामागचा संघर्ष एक महिला म्हणून त्यांनी आज एवढं मोठं युनिट उभं केलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पुढचाही प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटेल की खादीचं युनिट हे फार मोठं आहे तुमचं. अक्षरशः नितीन गडकरी साहेबांनी, माननीय नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा त्याची प्रशंसा केली आहे. त्याविषयी काय सांगा? खादीच्या युनिटची संकल्पना खरं म्हणजे माझे गुरु जे आहेत, विद्यासागर महाराजजी, आमचे त्या संस्थेअंतर्गत बरेच आहेत, त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं की हे खादीचं सुरू कर. तर म्हटलं महाराजजी, माझं एज्युकेशनचं फील्ड आहे, मी हे सगळं कसं करायचं?
नाही बोले हो जाएगा. बस तीच एक त्यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन मग त्यासाठी मी पूर्ण भारतात फिरले सगळीकडे. म्हणजे माझ्यासोबत माझ्या सिस्टर वगैरे आमच्या ज्या डायरेक्ट सचिव आहेत वसुधा गडेकर मॅडम, त्या सतत माझ्यासोबत फिरल्या या सगळ्या याच्यात. आणि आम्ही सगळीकडे जात असताना प्रत्येक ठिकाणी पाहिलं अतिशय गरीब परिस्थितीत विवर्स काम करत होते. मग तुम्ही माहेश्वरी साडी बघा, कलकत्त्याचे जेवढे काय प्रॉडक्ट आहेत ते सगळे हँडलूमचे प्रॉडक्ट्स आहेत. त्यानंतर वेडेना म्हणून गाव आहे तिथे सगळं ब्लॉक प्रिंटिंग होतं, सगळ्या महिला कामं करतात तिथे. आणि पुरुष पण अतिशय गरीब परिस्थिती, कारण का त्याला मार्केट अवेलेबल नाहीये. मग ह्या ह्याच्यात आम्ही काय केलंय की याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा म्हणून विजय अपरल्स नावाने एक ब्रँड हे केला, सेट केला. आणि त्या अंतर्गत मग फॅशन्स म्हणजे तुम्ही शॉर्ट्स घाला, वेस्टर्न घाला, काही घाला, पण खादी घाला. खादीमध्येच म्हणजे येस सगळ्याच व्हरायटी अवेलेबल सगळ्या आहेत. खादीमध्ये. म्हणजे इव्हन ब्लेझर्स वगैरे आम्ही ब्रायडलचे सेट पण बनवले. अरे बाबा. ब्रायडल्सचे आम्ही बरेच एक्झिबिशन इथे अकोल्याला घेतलेले आहेत. मग अशा पद्धतीनं त्याचं आम्ही जरा प्रचार प्रसार केला आणि त्या अंतर्गत मग अनेक व्ह्युअर्सला काम मिळालं. बेसिकली काय आहे, मला खादी घालायची म्हणजे तुम्ही हे जर माझं बघितलं तेच मी असेल आता हे अगदी प्युअर खादी आहे, कलमकारी प्रिंट आहे, हँड प्रिंट आहे हे सगळं. तर आम्ही सुद्धा तेच म्हणजे 99% मी हेच वापरते, क्वचितच एखादं असं घालते. नाही पण फार सुंदर आहे आणि मी तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यानंतर कॉम्प्लिमेंट करणारच होती कारण बेसिकली मला पण आवड आहे या गोष्टींची आणि फार सुंदर असं आणि विशेष म्हणजे आपल्या मातीतलं आपल्या लोकांनी बनवलेलं जे की शरीराच्या दृष्टीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खादी फार महत्वाची आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बघत असलेल्या RRC नेटवर्कचे सर्व दर्शक जे आपल्या अकोला, वाशिम, बुलढाणा आणि इतरही ग्रामीण भागातून तुम्ही हा आम्हाला बघत आहात, शेतकरी वर्ग हा सगळ्यात म्हणजे आज भारताचा जो पाया मानला जातो तो शेतकरी मानला जातो. पण कुठेतरी या शेतकऱ्यावरतीच म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण तुमची संस्था शेतकऱ्यांसाठी सुद्धा भलं मोठं काम करते आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक युनिट आहे. त्याविषयी काय सांगाल? शेतकऱ्यांच्यासाठी जे आमचे युनिट आहेत म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय हे खादीचं आहे, तर कपास त्यांच्याचकडनं येते आम्हाला, त्यामुळं तो एक राहिलाय. त्यानंतर आम्ही एक वैशाली एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आमची जी कंपनी आहे ती ब्रिकेट्स बनवते. म्हणजे बेसिकली आमच्या ग्रुपचे सगळे प्रोजेक्ट्स एन्व्हायरमेंटला सस्टेनेबल आहेत असेच आहेत सगळे. त्यानंतर आता हे जे आम्ही ब्रिकेट्स आहे, व्हाईट कोल ज्याला म्हणतात, तो बनतो सोयाबीनचं वेस्ट पासून. सोयाबीन असो, शेंगदाणा असो, त्याचं जे वेस्ट आहे त्यापासून ते बनतं. आणि त्याला कार्बन क्रेडिट्स भरपूर असतात म्हणजे पोल्युशन फ्री आहे. ओके. तर यामध्ये शेतकऱ्यांचं कसं आहे, जो माल फेकून द्यायचा असतो त्याचेच आम्ही त्यांना पैसे देतो. हा. एक खूप मोठं नेटवर्क आहे ते. म्हणजे जेवढ्या लोकांची शेती आहे त्यांचं जे सोयाबीन काढल्यानंतर जे वेस्ट असतं ते आम्ही परचेस करतो त्यांच्याकडनं. येस, त्यांच्याकडनं परचेस करतो आणि त्याचे व्हाईट कोल बनवतो आणि ते मग बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे असं दिसायला म्हणजे प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये म्हटलं तर 8च लोक काम करतात. पण ओव्हरऑल नेटवर्क म्हटलं तर अगदी म्हणजे 1500 लोकांचं ते नेटवर्क आहे. अशा पद्धतीने त्यांना काम देतो. नेक्स्ट आमचा प्रोजेक्ट आता इथे तुमच्या अकोला जिल्ह्यातच सुरू करतोय. बार्शी टाकळीचं जे आहे तिथे आम्ही इथेनॉलचं प्रोजेक्ट टाकतोय. अगेन हा पर्यावरण पूरक आहे प्लस शेतकऱ्यांचा फायदा देणार आहे. तो ग्रेन बेस्ड आहे, बेसिकली पोल्युशन फ्री आहे, ग्रेन बेस्ड आहे. ग्रेन बेस्ड म्हणजे तांदूळ आणि मेज. मग आम्ही यात काय करणार, आमच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना मेजचं उत्पादन करायला लावणार आणि कॅश क्रॉप त्यांना देणार. जसं सोयाबीनचं कॅश क्रॉप आहे तसं हे सुद्धा देणार. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला असं वाटतं की हा आता माल कामाचा नाही, तो वाया गेलाय, परंतु त्याचे सुद्धा पैसे मिळतात आणि त्याच्यापासून एखादा खूप चांगला असा पदार्थ किंवा गोष्ट ही पर्यावरणपूरक असेल आणि ती समाजासाठी असेल तर फार सुंदर असा विचार आहे मॅडम. खूप शुभेच्छा तुमच्या या उपक्रमासाठी आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे. एकंदर थोडक्यात त्यांच्या एज्युकेशन सोसायटीविषयी त्यांनी माहिती दिली आहे. परंतु येत्या 21 आणि 22 फेब्रुवारीला वाशिम जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तुम्ही महारोजगाराचं आयोजन करताय त्याविषयी काय सांगाल? वाशिमच का? येस, अगेन फोकस ग्रामीणवर असायला पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही बघित असाल की गावामध्ये अनेक यंग आहेत, मुलं आहेत जे काही 8वी पास आहे, काही 12वी आहे, काही ITI झालेले आहेत. पण मग बाहेर जाऊन नोकऱ्या करणं शक्य नसते, घरी आई वडील असतात, सगळेच लोक असतात. मग जाऊन शोधणे नोकरी किंवा हे पॉसिबल होत नाही किंवा कधी पैशाची अडचण असते आणि माहिती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जॉब देणारे अवेलेबल आहेत, जॉब घेणारे अवेलेबल आहेत, मधला जो दुवा आहे ना तो मिस झालेला आहे.
त्या दुवा म्हणून आम्हाला तिथे काम करायचं. बरोबर. कारण तुम्ही बघत असाल कन्स्ट्रक्शनसाठी वगैरे सगळे आपल्याकडची लोक जातात, पण स्किलवाले लोक नाही जाऊ शकत, पोहोचू शकत नाहीये तिथपर्यंत. आणि मग आपली ओरड चालू असते की नोकऱ्या नाही. म्हणजे मला फार अभिमान आहे आमच्या आपले माननीय पंतप्रधान मोदीजींचा. त्याचे म्हणतात की इतके रोजगार उपलब्ध आहेत, तर ते फॅक्ट आहे. रोजगार आहेत, कंपन्या आहेत, कंपन्यांनाही लोक पाहिजेत. मग त्यातला मधला दुवा आम्हाला व्हायचा. कारण ग्रामीण भागातला जो व्यक्ती जितक्या मेहनतीने काम करतो, तर त्याचं जे कामाचं स्वरूप असतं त्याची कदर होणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही आता बघत असताना दर्शक जे आहेत की याच्यामध्ये मॅडम सगळेच लोक येऊ शकतात का? म्हणजे सगळ्या क्षेत्रातली विद्यार्थी इथे येऊ शकतात का? आम्ही याला महारोजगार मेळावा, मेगा जॉब फेअर नाव कशासाठी दिले? इंजिनिअरिंगचे तर आम्ही दरवर्षी जॉब फेअर आयोजित करतो आणि आमच्या आतापर्यंत ज्या 9 बॅचेस गेल्या त्या सगळ्या 85% म्हणजे माझ्याकडे जे माहिती आहे ती त्या हिशोबाने ते सगळे जॉबला लागलेले आहेत. पण बाकीच्यांचं काय, हा विचार नेहमी आमच्या मनात यायचा. आणि म्हणून आपण या क्षेत्रासाठी काय केलंय की बीएड म्हणजे टीचर्स हवे. सगळ्या स्कूलला चांगले टीचर पाहिजे असतात. मला माझी गॅरंटी आहे किंवा माझ्या आजूबाजूचे कॉलेज आहे, मला माहित आहे इथनं निघालेला स्टुडंट चांगला आहे, मग त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये. मग त्या शाळांसाठी चांगले शिक्षक, सगळे हॉस्पिटल्स, डॉक्टर त्यांचा व्यवसाय सोडून नर्सेस शोधायला जाऊ शकत नाही. जाहिरात एखाद्याने पाहिली पण त्याला मिळेलच असं नाही. मग तो विद्यार्थी जो आहे BSc पास झाला त्यालाही जॉबची गरज आहे आणि डॉक्टरांना पण नर्सेस तिथे हवे हॉस्पिटलला. मग नर्सिंगची ओके, मग त्यामध्ये इंडस्ट्री कुठली आली? हॉस्पिटल इंडस्ट्री आली, स्कूल इंडस्ट्री आली. ओके, त्यानंतर बाकीच्या ज्या आहेत टेक्निकल इंडस्ट्रीज सगळ्या आलेल्या आहेत आमच्याकडे. म्हणजे खास कम्प्युटरसाठीच्या आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी आहे, मेकॅनिकलसाठी आहे, AI आता जे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याची तर फार डिमांड आहे, त्याच्या सुद्धा आहेत. जवळपास आमच्याकडे 60 कंपन्या 2 दिवसात येणार आहेत. 60 कंपन्या तब्बल असणार आणि तितक्या मुलाखती होणार आहेत. मुलाखती होणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की सिक्युरिटीचा. सिक्युरिटी गार्ड मिळत नाही. एक मोठी सिक्युरिटी एजन्सीची कंपनी सुद्धा आमच्याकडे तिथे येणार आहे. आणि त्या पद्धतीचे म्हणजे 12वी पास आम्ही म्हटलंय की आम्ही 12वी पासच्या मुलांना पण देणार. मग त्यांच्या त्या क्वालिटीप्रमाणे त्या सगळ्यांना जॉब अवेलेबल होतील. 2 दिवस साधारण इंटरव्ह्यूज असणार आहे. एका मुलाला 2 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देता येईल आहे. बरं, म्हणजे एका वेळेस तुम्ही 2 कंपन्यांना अप्लाय करू शकता. येस. आणि त्यासाठी प्रोसिजर्स आहेत. सुरुवातीला मुलांनी साधारण वेळ इंटरव्ह्यूची 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे. पण मुलांनी तिथे 8 किंवा 9ला त्यांनी हजर राहायचं आहे. त्यावेळेला एक रजिस्टर्स काउंटर्स असतील, प्रत्येक त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे. इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन काउंटर्स आहेत, BEdचे आहेत, म्हणजे BEd पास आउट स्टुडंटचे, ग्रॅज्युएशनवाले असे सगळे, BA BCom, त्यानंतर अकाउंटिंग वाले पण आहेत, अकाउंटिंग क्लरिकल पण आहेत. म्हणजे जवळपास सगळेच आहेत. कारण कारण अकाउंटिंगचे लोक मिळत नाहीत, असं सगळाच तो आहे. त्यामुळे सगळ्या ऑल ग्रॅज्युएट्स, यू कॅन से ऑल ग्रॅज्युएट्स तिथे असणार आहेत. मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना टोकन अलॉट केलं जाईल. टोकन अलॉट झाल्यावर त्यांच्या रूम्स, प्रत्येक डायरेक्शन दिलेल्या आहेत तिथे. त्या रूम्समध्ये जाऊन त्यांचा जेव्हा नंबर येईल, आणि प्रत्येक ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, ते सगळं गायडन्स करतील. स्टाफ असणार आहे, ते सगळं त्यांना गायडन्स. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन झाल्यावर त्यांना इमिजिएटच तिथे हे दिलं जाईल त्यांना, आपण लेटर, ऑफर लेटर तिथे दिलं जाईल. थोडक्यात मॅडमनी सांगितलं आहे की जवळपास सगळ्या क्षेत्रातले जेवढे ऑल ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी हे अक्षरशः सुवर्ण संधी आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी या भव्य दिव्य महारोजगाराचं आयोजन मुकुंद एज्युकेशन सोसायटी मार्फत झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल, तुमच्या मित्रांना सांगा आणि आपल्या आजूबाजूला स्किलफुल जे मित्र असतील, एज्युकेटेड असतील, त्यांना नक्कीच या मोठ्या महारोजगार मेळाव्याचं आयोजन होत असलेल्या ठिकाणी जायला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नोंदणी प्रक्रियाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलं आहे, परंतु अगदी डिटेलमध्ये काय असेल की नोंदणी प्रक्रिया कशी करायची, येत असताना कुठल्या गोष्टी सोबत आणायच्या? सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूला येताना तयारी अतिशय महत्त्वाची आहे. या तयारीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्या प्रत्येकाने येताना पहिले तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यांनी अप टू डेट यायला पाहिजे. अगदीच आपला म्हणजे काय म्हणतात, नवीन ड्रेस आणू नका, पण जो आहे तो अतिशय शिस्तीत, प्रेस केलेला, व्यवस्थित शूज घाल. एक जे फर्स्ट इम्प्रेशन असतं की त्याचं पहिलं इम्प्रेशन चांगलं पडलं तर पुढचाही पण इंटरव्ह्यू चांगला होतो. सेकंड, फुल कॉन्फिडन्सनी यायचं.
की यस मला जे येतं ते मला सांगायचं आहे. तिसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की जनरली काय करतात जेव्हा एक्सपिरियन्स किंवा तुमचा रिझ्युमी तयार असायला पाहिजे, हा एक महत्वाचा भाग आहे. रिझ्युमी तुमचा तयार करत असताना बायोडाटा आपण ज्याला म्हणतो तो तयार करत असताना त्याला जे येतं तुम्हाला तेच लिहा. जे येत नाही ते लिहू नका. नाही तर बरेचदा काय होतं मॅडम की जे येत नाही ते पण मग ते कागद भरायचे म्हणून तो लिहितो. मग जेव्हा इंटरव्ह्यूला विचारतो, अच्छा हे केलंय का तुम्ही? हा मग सांगा. मग ते येत नाही. झालं मग तिथे त्याचं डाऊनफॉल चालू होऊन जातो. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं असेल की तुम्हाला जे येतं ते कॉन्फिडेंटली सांगा. जरुरी नाहीये जर त्यांनी घरी बसून BA केलं असेल तर तो नक्कीच ग्रॅज्युएशन लेव्हलचे ज्या काही जॉब्स असतील त्याला पात्र नसणार आहे तो. मग त्याने ऍक्सेप्ट करायचं की यस माझं ऍक्च्युअल क्वालिफिकेशन 12वीच आहे. तर मी ह्या पदासाठी एलिजिबल आहे. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स पण नको, नुसत्या डिग्रीवर जाऊ नका. तुमच्याकडे BA ची डिग्री आहे, MA ची डिग्री आहे. तुमच्यातले जे गट्स आहेत, तुमच्यातले जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणेच त्यांनी ते इंटरव्ह्यू द्यायचे तर 100% जॉब मिळेल. ओव्हर एक्सपेक्टेशन जर ठेवले तर जॉब मिळणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे ही तयारी अतिशय महत्वाची आहे. तुमचं स्किल असणं, जिथे स्किल आहे तिथे तुम्ही नक्की द्या. जॉब्स भरपूर आहेत. अगेन मी तुम्हाला हेच सांगेन की जॉब भरपूर आहे. लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. जे अ, ज्यांना जॉब सिकर्स आहेत त्यांची मानसिकता की येस आणि प्रमोशन नक्की होतं. जर तो 12वी पास असू देत किंवा ग्रॅज्युएट. माझ्या संस्थेचं मी उदाहरण सांगते तुम्हाला, की माझ्याकडे असे अनेक लोक आहेत जे 12वी पास आहे. मॅडम पण ते आज 16-16, 20-20 वर्ष माझ्याकडे आहे. तर ते आज 25 आणि 30,000 सॅलरी घेतात. डिग्रीचा विषयच नाही, पण ते एवढं त्यांचं स्किल डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे ते आपलं स्किल डेव्हलप करणं, आज जे मिळतं त्याच्यावर काम करायचं आणि त्यात पुढे हे खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठी. ग्रामीण भागात विशेषतः जे आहेत आणि वाशिममध्ये घेण्याचा विषय हा परत तोच की त्या भागात जॉब फेअर्स होत नाही. असंही दुर्लक्षित आहे, तसंही दुर्लक्षित आहे. पण मग म्हणून सगळे दुर्लक्षित करतात म्हणून मग आपण त्याला काहीच नको का करायला. म्हणजे आमचे हे जे कॉलेज काढण्याचा उद्देशच होता. मी हेच कॉलेज आज जर पुण्यात काढले असते तर याच्यापेक्षा 4 पट एम्पायर आमचं उभं राहिलं असतं. पण आमचे विद्यार्थी सोयाबीनवर पैसे देतात. आम्ही त्या पद्धतीनं त्यांना हँडल करतो. अशा सगळ्या ह्याच्यात ते चालवणं कॉलेज म्हणजे एक मोठी सर्कस आहे आणि चॅलेंज आहे. पण नुसतं शिक्षण देऊन नाही थांबणार आहे इथे आपण. आपल्याला त्यांना सेटल पण करायचं आहे. त्यामुळे हा सगळा जॉब फेअरचा आणि एक महत्वाचं सांगू इच्छिते सगळ्या दर्शकांना, की हा जॉब फेअर दरवर्षी याच तारखेला दरवर्षी 21-22 तारखेला दरवर्षी याचं आयोजन असणार आहे. पुढचं याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात असू शकते. आम्ही आतापर्यंत जे केले ते सगळे इंजिनिअरिंग म्हणजे प्रोफेशनली केले. आता हा सर्वसमावेशक जॉब फेअर राहील आणि अगेन आम्ही काय म्हणतात त्याला आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत त्याची स्वप्न कुठेतरी नक्की साकार झाली पाहिजे. जो आपला भारत नंबर 1 बनवायचा आहे त्यासाठी प्रत्येकाला मेहनत करायला लागेल. मग माझ्यातला छोटा जरी पार्ट आहे तरी मी त्यांचं म्हणजे काय आपल्या भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपण हे सगळं करतो. नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितला आहे, की ग्रामीण भागापर्यंत म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी पण आज त्या कॉलेज काढू शकल्या. असं जी संस्था आहे, जे कॉलेज आहे आपल्या वाशिममधलं ते सध्या तरी अग्रगण्य असं कॉलेज आहे. आम्ही त्याविषयी ऐकून आहोत. तिथेच येत्या 21 आणि 22 फेब्रुवारीला वाशिम जिल्ह्यामध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. खाली दिलेल्या स्क्रोलवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल त्यावरती कुठलीही नोंदणी प्रक्रियेविषयी तुमच्या समस्या असतील तर नक्कीच कॉल करून विचारू शकता आणि जास्तीत जास्त संख्येने या महारोजगार मेळाव्यामध्ये तुम्ही यावं अशीच या मुलाखतीमार्फत मॅडमतर्फे आणि RRC नेटवर्कतर्फे सगळ्यांनाच आव्हान असेल. सरते शेवटी संदेश काय असेल विद्यार्थ्यांना आणि सगळ्याच समाजाला? सगळ्या समाजाला अगेन हाच आहे की पहिले आपल्याला सेटल व्हायचंय. बघा देश कधी पुढे जाईल आहे ज्या वेळेला तुम्ही चांगलं शिक्षण घ्याल. शिक्षण घेणं आणि चांगलं शिक्षण घेणं या दोनमध्ये फरक आहे, है ना? जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं कुठल्याही जॉबवर म्हणा, व्यवसाय आय एम नॉट सेइंग अबाउट ओन्ली जॉब. व्यवसाय पण जर करायचा असेल तर तुमच्याकडे स्किल पाहिजे आणि स्किल अनुभवाने येतात. त्यामुळे शिकत असताना क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. कॉलेज जे काय टास्क देतील, शाळा कुठलीही असू देत, माझंच कॉलेज नाही, कुठल्याही तुम्ही असाल तिथे डिवोशननी तुमचं जे काय आहे ते तुमचं टास्क पूर्ण केलं पाहिजे. मग ते एज्युकेशनचं असो, जॉबचं असो, तरच तुम्ही सेटल होऊ शकाल. आणि त्यामुळे जर आपल्याला खरंच भारताला आपल्याला एक मोठी ताकद बनवायचं असेल तर हा जो तरुण वर्ग जो आहे जो रिकामा बसलेला आहे, तुम्ही खेड्यात जाऊन बघाल की शेतीचं काम सोडल्यानंतर त्याला प्रचंड वेळ असतो. त्या वेळाचं ते चांगलं चीज करू शकतात जर हे शिकले तर.
शिकले तर किंवा काहीतरी अनुभव घेऊन हे जर केलेत आणि पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही व्यवसायाभूमीत सुद्धा आम्ही त्या रोजगार मेळाव्यात एक आमचं काउंटर असेल हा की तुम्हाला बँक लोन कसं मिळेल, व्यवसाय कोणते करता येईल. मी आता पुढच्या वर्षीचं ऍक्च्युअली सरप्राईज होतं पण सांगून दिलं आता की व्यवसाय कुठला करता येईल वगैरे. ज्यांना इंटरेस्ट असेल तो पण आम्ही एक यातच एक सेगमेंट ठेवणार आहे आणि त्यामुळे आपण नक्की यावेळेला जरी तुम्हाला इंटरव्ह्यू नसतील द्यायची तरी जॉब इंटरव्ह्यू कसे होतात ट्रायल घ्यायला या. पुढच्या वर्षी पूर्ण तयारी करून या. आणि याचा आपला व्हेन्यू असेल आहे सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज, वाशिम मालेगाव रोड. इथेच आपला 21 तारीख आणि 22 तारखेला असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्या. सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज खाली डिटेल्स दिलेले आहेत. 21 आणि 22 फेब्रुवारी ही डेट जी आहे ती नोट करून ठेवा आणि दरवर्षीच ही अपॉर्च्युनिटी मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव असलेल्या ॲडव्होकेट वैशाली वालचाळे मॅडम तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मार्फत फेसबुकवरती, इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती आम्हाला कळवू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती टीव्हीसाठी प्रतिक्रिया कळवू शकता. तत्पूर्वी नमस्कार. सेवा आमुची, करमणूक तुमची. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद.